ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या. तालुक्यातील सर्व गावात ठराव करा. ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू. मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा. ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. मार्करवाडीमधील ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवारांचा आक्षेप. शिंदे आणि अजितदादा गटाला एकूण मतं मवियापेक्षा कमी, तरी जागा जास्त. आकडेवारी मांडत पवारांचा आरोप. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये. मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. मार्करवाडीमधील मतांची आकडेवारी ट्विट करत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा. सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयामध्ये काहीतरी घपला आहे. उद्धव ठाकरेंची टीका. हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. विरोधकांनी आता रडगाणं थांबावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो. मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड. उत्तम जानकर यांचा आव्हान. कोणत्याही पद्धतीने निवडणूक घ्या, आमची तयारी. राम सातपुतेंचे विरोधकांना प्रति आव्हान. तर मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं. सातपुतेंचा आरोप. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली. बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही, यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय. बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानामध्ये महिलांना 612 मतं. असोतमधील गावकऱ्यांचा जल्लोष.